प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावात पुन्हा एकदा प्रत्येकाचं या शुक्रवारच्या पवित्र शास्त्राच्या अध्ययनासाठी मी स्वागत करत आहे। परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला त्याच्या कृपेमध्ये दयेमध्ये सुरक्षित आशीर्वादित त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणो हीच परमेश्वराच्या प्रार्थना करत असताना परमेश्वराचं वचन आज पुन्हा एकदा आपण पवित्र शास्त्राच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मागील शुक्रवारी आपण देवदूतांचा कालखंड याच्या संदर्भात अभ्यास करावा सुरुवात केली होती। त्याच्यामध्ये आम्ही मागच्या शुक्रवारी देवदूताचं जो दैदिप्यमान तारा असं उल्लेख पवित्र शास्त्र ज्याच्याविषयी करण्यात आलेले यशायाचं 14वे अध्याय तो तारा हा हलेल जो हिब्रू शब्द त्याच्यासाठी वापरला होता तो देवदूताविषयी होता आणि तो देवदूत ज्याने बंड केलं आणि परमेश्वराविरुद्ध त्याने बंडावा करून स्वर्गात स्वतःला एक आढळस्थान निर्माण करण्यासाठी तो स्वर्गात चढला। त्यावेळेस त्याला खाली फेकून देण्यात आलं। त्याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये जाणून घेतलं। त्यानंतर प्रियानो त्या देवदूताचं खरं नाव आपण पाहिलं होतं मागच्या शुक्रवारी हे लाल। त्यानंतर आज आम्ही पुढे जाऊन त्याच्या संदर्भातच अजून ऐकून घेऊया की जो डिस्पेन्सेशन ऑफ एंजल्स किंवा देवदूतांचा कालखंड होता जो उत्पत्ती याचा पहिला अध्याय पहिलं वचन आणि दुसरं वचन याच्या पूर्वीचा तो कालखंड होता आणि त्याच्यामध्ये सैतानाचा बंडावामुळे उत्पत्ती याचा पहिला अध्याय दुसरं वचनामध्ये देयर वॉज अ केओस ज्यावेळेस पृथ्वीवर अशांतता होती किंवा गोंधळ होता तो कालखंड आहे। आणि या कालखंडाचा कालावधी आम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही आहे किती वेळ होता की तो कालखंड किती, कारण की जर आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तर इरियोब याचं पुस्तक याचा 38वा अध्याय वचन 3-4 सुद्धा आम्हाला हे सांगत आहे की त्याच्याविषयी परमेश्वर सोडून अन्य कोणाला ठाऊक नाही। इरियोब याचं पुस्तक याचा 38वा अध्याय वचन 3 आणि 4 आम्हाला सांगते, आता मर्दापणाप्रमाणे आपली कमर बांध, मी तुला हे विचारतो मला सांग, मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग, तिचे मोजमाप कोणी ठरविले बरे? तिला मापनसूत्र कोणी लाविले हे तुला ठाऊक आहे काय? तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसविली? या ठिकाणी इरियोब आम्हाला स्पष्ट रीतीने परमेश्वराचं पवित्र वचन प्रकट करत आहे। हे साक्षात परमेश्वर देव इरियोबाला त्याचे आज्ञान पटवून देत आहे की इरियोब पुष्कळ वादविवाद आपल्या मित्रांसोबत आणि परमेश्वरावर करत असताना या ठिकाणी शेवटी इरियोबाला उत्तर देण्यासाठी साक्षात परमेश्वर त्या ठिकाणी येतो आणि परमेश्वर म्हणतो, तुला माहीत आहे का पृथ्वीचा पाया कोणी घातला? तिचे स्तंभ कोणी उभारले? त्याच्यामुळे हा जो केओटिक पिरियड किंवा ज्या वेळेस सैतानाला स्वर्गातून खाली ढकलण्यात देण्यात आलं त्यावेळेस सर्व भूतलावर अंधार होता आणि त्याचं वर्णनसुद्धा मला इर्मायाचा 4था अध्याय 23 ते 26 याच्यामध्ये पाहावयास भेटतं की ज्यावेळेस सैतानाला खाली फेकून देण्यात आलं पहिल्या पृथ्वीचा म्हणजे प्री ॲडमाइट वर्ल्डचा परमेश्वराने पूर्ण रीतीने बिमोड केला, सर्व काही नाहीसं केलं। आणि या ठिकाणी सर्व नाहीसं म्हणजे त्याच्यामध्ये सूर्य चंद्र तारे आकाशातले पक्षी पंछी सर्व प्रकारचा नाश केला। तो कालावधीसुद्धा पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतं। इर्मयाचा 4था अध्याय वचन 23 ते 26 जर आम्ही वाचलं, इर्मया 4था अध्याय 23 ते 26 आम्हाला स्पष्ट रीतीने परमेश्वराचं पवित्र वचन प्रकट करते। इर्मया 4था अध्याय 23 ते 26, मी पृथ्वीकडे पाहिले, हे इर्मयाला परमेश्वराने प्रकटीकरण दिलेलं आहे। मी पृथ्वीकडे पाहिले तो ती वैराण व शून्य झाली आहे। हे प्री ॲडमाइट वर्ल्ड ज्यावेळेस परमेश्वराने सैतानाचा बिमोड केला, त्याला स्वर्गातून खाली फेकून देण्यात आलं त्यावेळेस भूतलावर ज्या देवदूतांची आणि मनुष्यांची वस्ती होती, जे राज्य होते, त्या सर्वांचा परमेश्वराने पूर्ण रीतीने बिमोड केला। त्याचं वर्णन या ठिकाणी इर्मया आम्हाला करत आहे। मी पृथ्वीकडे पाहिले तो ती वैराण व शून्य झाली आहे। आकाशाकडे पाहिले तो त्यात प्रकाश नाही, प्रकाश पण नव्हता प्यारा।
या गोष्टी पुष्कळ म्हणजे समजण्यासाठी आम्हाला परमेश्वर प्रकट करतो की ज्यावेळेस परमेश्वराने पहिल्या पृथ्वीचा नाश केला त्यावेळेस प्रकाशाला सुद्धा परमेश्वराने या भूतलावरून घालून टाकलं होतं. म्हणजे सूर्य चंद्र तारे यांचा नाश केला होता. मी पर्वताकडे पाहिले तो ते कापत आहेत, सर्व डोंगर डळमळत आहेत. मी पाहिले तो कोणी मनुष्य नाही व आकाशातील सर्व पक्षी उडून गेले आहेत. मी पाहिले तो पहा बागायत वैराण झाली आहे व परमेश्वरासमक्ष त्याच्या तीव्र कोपाने तेथील सर्व नगरे नष्ट झाली आहेत. मी परमेश्वर म्हणतो सर्व देश उजाड होईल पण मी त्याचा पुरा अंत करणार नाही. हा आहे परमेश्वराने उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये जो कालावधी आहे त्याचं हे वर्णन आहे प्रियानो. तो कालावधी किती लांबीचा आहे आम्हाला प्रकट होत नाही, परंतु त्याच्यातून परमेश्वर आम्हाला नक्कीच सांगतो की त्याचा कालावधी हा उत्पत्ती याचा 3रा अध्याय पहिलं वचन ज्याच्या वेळेस एदेन बागेमध्ये सैतानाचा प्रवेश होतो त्यापूर्वीचा हा कालावधी आहे. आणि याच्यामध्ये साक्षात सूर्य पण नव्हते, तारे पण नव्हते, मनुष्य पण नव्हता. कारण की जर आम्ही असं पाहिलं, हा जर तुम्ही नोहाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला तर नोहाच्या वेळेस नोहा होता, त्याच्यावर त्याचं कुटुंब होतं. त्या तारवामध्ये असंख्य हर जातीचे पशुपक्षी रांगणारे, समुद्रामध्ये राहणारे ते सर्व होते. त्याच्याप्रमाणे सूर्यचंद्र म्हणजे दिवस आणि रात्रसुद्धा होती प्रिया. परंतु ज्यावेळेस पूर्ण रीतीने या ठिकाणी परमेश्वराने भूतलाचा नाश केला होता प्री ॲडमाइट वर्ल्डमध्ये, तो उत्पत्ती याचा पहिला अध्याय पहिलं वचन 2रं वचन की पवित्र शास्त्र हिब्रू बायबलमध्ये सांगतं की त्या ठिकाणी गोंधळ होता. देअर वॉज अ केओस. आणि हा कालावधी त्याचा लांबी आम्हाला माहीत नाही प्रियानो, हा कालावधी किती लांबीचा होता, परंतु नक्कीच होतं प्री ॲडमाइट वर्ल्डमध्ये. त्याच्यानंतर नवीन सुरुवात परमेश्वराने केली. आणि या ठिकाणी या संदर्भातच पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की अ परफेक्ट वर्ल्ड देवाने तयार केलं होतं पूर्वीचा, म्हणजे प्री ॲडमाइट वर्ल्डच्या पूर्वी अ फेवरेबल बिगिनिंग होती ज्याच्यामध्ये सर्व सुव्यवस्थित होतं, सर्व चांगलं होतं. अ परफेक्ट वर्ल्ड अनफेवरेबल बिगिनिंग. जर आपण एचकेल याचा 28वा अध्याय आणि 11 आणि 19 हाच आपला आजचा शास्त्राचा म्हणजे मननाचा किंवा शास्त्र हा अभ्यास जाणून घेण्याचा विषय आहे. एचकेल याचा 28वा अध्याय 11 ते 19, एचकेल चॅप्टर 28 वर्सेस 11 to 9. त्याच्यामध्ये परमेश्वर म्हणतो, पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, मानवपुत्रा सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो तू पूर्णतेची मुद्रास आहेस, तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. हे वर्णन सैतानाचं आहे. सैतानाचं वर्णन परमेश्वर करतोय, तू पूर्णतेची मुद्रा म्हणजे तू परिपूर्ण आहेस. त्याच्यानंतर तुला ज्ञानाचा अखंड साठा तुझ्यामध्ये आहे. त्याच्यामुळेच आज सहजरित्या सैतान आम्हाला ज्ञानाच्या जोरावर त्याच्या कवेत घेतो. सहज सैतान आम्हाला परमेश्वराच्या पवित्र वचनाविषयी भुलवतो, चुकीचे शास्त्रपाठ आमच्यासमोर प्रकट करतो आणि पुष्कळ वेळा शास्त्रापासून कित्येक मैल तो सहज रीतीने आम्हाला दूर घेऊन जातो. तो ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि सर्वांग सुंदर, त्याचं रूपसुद्धा खूप सुंदर आहे. तो सर्वांग सुंदर आहे. म्हणजे आम्ही मागच्या शास्त्रपाठात पाहिलं होतं की त्याला कसं तो हिरे जडीत मानक्याने पूर्ण रीतीने मंडित आहे. असा हा सैतान या ठिकाणी त्याचं वर्णन या ठिकाणी एचकेलसुद्धा करत आहे की तो सर्वांग सुंदर आहे. देवाची बाग एदेन यात तू होतास. देवाची बाग एदेन यात तूच होता. त्याच्यानंतर आला पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पे, नीलमणी, पाच, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुला अंगभर होते. खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे. तुला निर्मिले त्या दिवशी त्याची योजना झाली. या ठिकाणी सैतानाची योजना देवाचं गौरव खंजिऱ्या आणि बासऱ्या संगीताच्या माध्यमातून करण्यासाठी झालं आणि तो सर्वांग सुंदर होता. लसना, गोमेद, यास्पे, नीलमणी, हिरे यांनी तो रत्न जडित होता. तू पाखर घालणारा अभिषेक्त करूब होतास. म्हणजे देवाला तो गौरव देत होता.
मी तुझी अशी योजना केली होती, तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. म्हणजे ज्या ठिकाणी सैतानाला एक स्थान देवाने दिलं होतं त्या स्थानामध्ये तो होता आणि त्या ठिकाणी तो देवाचं गौरव करत होता. देवाच्या पवित्र पर्वतावर अपवित्रता त्या ठिकाणी नव्हती. अशा ठिकाणी हा सैतान वास्तव्य करत होता. त्या ठिकाणाहून तो देवाचं गौरव करत होता. तू अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाशातून हिंडत असेल. म्हणजे त्याच्यामध्ये अग्नीचं सामर्थ्य होतं. तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चाल चलवणूक यथायोग्य होती. म्हणजे ज्या दिवशी परमेश्वराने ह्या दूताला निर्माण केलं, म्हणजे सैतानाला निर्माण केलं, तो एकदम चांगला होता. त्याची चाल चलवणूक उत्तम होती. परमेश्वराला आवडणारं असं तो जीवन जगत होता. हे कोटपर्यंत की जोपर्यंत त्याच्यामध्ये या ठिकाणी अधर्म आला नाही. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केलेस. म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणाऱ्या करुबा, त्या अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केला आहे. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले. तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. ती तुला भूमीवर आदळली. राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्याच्यापुढे तुला टाकिले. खोटा व्यापार चालवून तू बहुत पातके केली. त्यांनी तू आपले पवित्र स्थाने विटाळली. म्हणून तुझ्यातून अग्नी निघून तुला खाऊन टाकील असे मी केले आहे. आणि तुला पाहणाऱ्यांच्या डोळ्या देखत मी पृथ्वीवर तुझी राख रांगोळी केली आहे. राष्ट्रामध्ये तुझ्या ओळखीचे सर्व तुला पाहून विस्मय पावले आहेत. तुझी दशा पाहून लोकांना दहशत पडली आहे. तू कायमचा नष्ट झाला आहेस. हे ॲट द एंड अँटी क्राइस्टचा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त कायमस्वरूपी बिमोड करणारे त्याचं वर्णन हे शेवटच्या 18 आणि 19व्या वचनामध्ये करण्यात आलेले. त्याच्या अगोदर या सैतानाचं वर्णन केलेलं आहे की तो सुंदर होता, परिपूर्ण होता, ज्ञान त्याच्या ठाई होतं. परंतु ज्या वेळेस त्याला सत्ता दिली होती त्या सत्तेचा, कारण की त्याच्या ठाई असं लिहिलं आत्ताच जे वाचलं की त्याला मोठा व्यापार दिला होता. तुझा व्यापार मोठे असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केले. त्याला वाटलं आता मीच देवासारखा झालो की, कारण की एवढे लोक माझ्या मागे आहेत, एवढे देवदूत मला माझी आज्ञा माळतात, तर मी देवाचा समान किंवा देवापेक्षा श्रेष्ठ का बनू नये. आणि त्याच्यामध्ये काय झालेले, त्याच्या हृदयात अपकार बुद्धी म्हणजे वाईट विचार आले. तो देवापर्यंत पोहोचण्याचा किंवा देवापेक्षा स्वतःला त्याने उंच करण्याचा प्रयत्न केला. हे कधी प्रियानो की ज्यावेळेस त्याच्यामध्ये हे कटुता किंवा अपकार बुद्धिशीली. त्याच्या अगोदर देवाने जे निर्माण केलं होतं ते परफेक्ट होतं. तो ज्ञानाने परिपूर्ण होता, तो सुंदर होता, त्याला पुष्कळ असं म्हणजे त्याच्या संगीताचं म्हणजे ज्ञान त्याने दिलं होतं परमेश्वराने. म्हणजे परफेक्ट बिगिनिंग होती, परफेक्ट वर्ल्ड होतं, एक सुंदर जग होतं, परिपूर्ण असं जग होतं. हे देवाने निर्माण केलं होतं. कलस्करासपत्र याचा पहिला अध्याय 15 आणि 19 सुद्धा याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रियानं पुढे जाऊन जेव्हा सर्व काही उत्तम चाललेलं आहे त्याच परमेश्वराने एक परीक्षा पाहिलेली. बी ओबिडियंट टू गॉड रुलिंग अंडर हिम. या ठिकाणी परमेश्वराने परीक्षा पाहिली. 28वा अध्याय 14 वचन. तू पाखर घालणारा अभिषेक्त करूब होतास. मी तशी तुझी योजना केली. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्नीमध्ये झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत होतास. म्हणजे सर्व त्याला दिलं होतं. ही वॉज अ रूलर. आणि परंतु त्याच्यावरती परमेश्वर होता. म्हणजे परमेश्वर कधी कधी प्रियानो आम्हाला सर्व देतो, त्याचा आम्ही कसा उपयोग करतो. आमच्यावरती आम्हाला कोणीतरी पाहणारा आहे हे आम्हाला समजतं का? कधी कधी नाही समजतं प्रियानो. आणि सैतानाचं तेच झालं. त्याला देवाने सर्व काही दिलं. टेस्टिंग टाईम, दिस वॉज द टेस्टिंग टाईम. आणि त्या टेस्टमध्ये सैतान काय झालेलं आहे, फेल झाले. देवाने त्याला सर्व दिलं. अग्नीसारखे त्याचं रूप होतं. त्याचा अधिकार पुष्कळ ठिकाणी चालला होता. आणि या ठिकाणी पुढं ज्यावेळेस सैतानाने त्याला सर्व दिलं, टेस्टमध्ये जाण्यासाठी त्याला म्हणजे त्याला चाचपडून बघत होता परमेश्वर. आणि त्याच्यामध्ये तो
सब फेल झालं. पर्पज ऑफ गॉड टू टेस्ट एंजल्स अँड ह्युमन्स. देव आम्हाला हे सर्व देतो, सौंदर्य देतो, पैसा देतो, सत्ता देतो. ते का देतो? तर तो आमची, जशी त्याने देवदूतांची परीक्षा पाहिली तशी तुमची माझीसुद्धा परीक्षा पाहतो. सैतानाला ह्या जगाचा अधिपती बनण्यापूर्वीचं प्रियानं हे गोष्ट आहे की देवाने हे का घडून आणलं. पर्पज ऑफ गॉड वॉज टू टेस्ट एंजल्स अँड ह्युमन. जर आम्ही योहान्याचा 8वा अध्याय 44 वचन आम्हाला सांगतं, त्याच्यामध्ये परमेश्वर सांगतो प्रियानं, स्पष्ट रीतीने आम्हाला दाखवून देतो. योहान्याचा 8वा अध्याय 44 वचन. तेव्हा तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. सैतान, ज्यावेळेस मी चुकीची गोष्ट करतो त्यावेळेस मी देवाच्या परीक्षेला नापास होतो. या ठिकाणी देवाने सैतानाची, असंख्य देवदूतांची आणि मनुष्यांची परीक्षा पाहिली. 1 तिमोथी याचा 5वा अध्याय 21 वचनसुद्धा आम्हाला हे सांगतं. आज अभ्यास करत आहोत प्रियांनो आपण पवित्र शास्त्राचा की देवदूतांच्या कालखंडामध्ये काय होतं. तर त्याच्यामुळं थोडं बायबलचे जास्त रेफरन्स आहेत. तर आपण जाणून घेऊया की जर 1 तिमोथी याचा 5वा अध्याय, त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर आम्हाला सांगत आहे. 5वा अध्याय आणि 21 वचन. देव, ख्रिस्त येशू व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की मनात अडी न धरता ह्या आज्ञा पाळ. देवाने मला जे सांगितलंय ते आज्ञा पाळ. कारण की हे परमेश्वर कोणासमोर सांगत आहे? देवासमोर. म्हणजे संत पॉल म्हणत आहे, मी देवासमोर, ख्रिस्त येशूसमोर व निवडलेले देवदूत जे आज या जगामध्ये आहेत. दोन्ही प्रकारचे देवदूत आज जगामध्ये आहेत, सैतानाचे सुद्धा आणि परमेश्वराचे सुद्धा. तर या देवदूतांसमोर तो म्हणतो की ह्या आज्ञा पाळ. परमेश्वर सुद्धा आज आम्हाला तेच सांगत आहे की बी ओबिडियंट टू गॉड, बी ओबिडियंट टू मी. ज्यामध्ये सैतान, त्याच्या मागे जाणारे मनुष्य आणि लोक किंवा देवदूत हे फसले. आणि याच्या परमेश्वराचं हे करण्यामागे असंख्य हेतू होते प्रियानो. हेजकेल्याचा 28वा अध्याय 15 वचन सांगतं, तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती. या ठिकाणी देवाचे प्लॅन समजून घ्या प्रियानो. मीन्स ऑफ गॉड इन व्हेरियस वेज. जोपर्यंत तुझ्यामध्ये अधर्म दिसून आला नाही तोपर्यंत तू चांगला होता. टिल दॅट पिरियड यू वॉज गुड. परंतु ज्या क्षणी तुझ्यामध्ये अधर्म आला त्या क्षणी तुझा डाऊनफॉल स्टार्ट झाला. त्या क्षणी तू देवापासून स्वतःला अलिप्त केलं. जे सैतानाला लागू होतं ते आज तुम्हाला आणि मला सुद्धा लागू होतं. त्याचा परिणाम असा होतो प्रियानो, फेल्युअर डिड नॉट कंटिन्यू इन ट्रूथ ऑर वेज. त्याचा परिणाम हा झाला की सैतान हा पूर्ण रीतीने पुढं सत्यामध्ये किंवा देवाच्या सामर्थ्यात बलवान होत गेला नाही. आम्ही पाहिले हेजकेल्याचा 28वा अध्याय 11 आणि 19 तेच सांगितलं की तुझा खोटा व्यापार हे बघून परमेश्वराने त्याच्यातला अग्नी काढून घेतला, त्याला जमीनदोस्त केलं. ज्यांनी त्याच्यावर भरोसा ठेवला होता त्यांच्यासमोर त्याला फजित केलं. ते सर्व लोक विस्मित झाले, अरे आम्ही याच्यावर विश्वास ठेवला नाही, याचा आज काय झालंय? हा तर धुळीस मिळाला. कारण की का धुळीस मिळाला सैतान? कारण की त्याने सत्याची कास धरली नाही, सत्याच्या मागे तो चालला नाही. योहान्याचा 8वा अध्याय 44 वचन आत्ता जे आम्ही वाचलं त्याच्यामध्ये तेच आहे. कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे सैतान. जे त्याच्या मागे जातात ते फसतात आणि त्यांचा पण नाश हा लबाडीमध्येच किंवा असत्यामध्ये किंवा धुळीस मिळतात. ते इरव्याचा 4था अध्याय 18 वचनामध्ये सुद्धा तेच लिहिलेले आहे. प्रकटीकरण याचा
12वा अध्याय वचन 4 सुद्धा आम्हाला तेच सांगतं. प्रकटीकरण 12वा अध्याय 4थं वचन सुद्धा परमेश्वराचं आम्हाला तेच प्रकट करतं. ते सांगतं, त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यापैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्री पुढे उभा राहिला होता. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यापैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पडले. म्हणजे देवदूत मिळाले. ज्यावेळेस त्यांनी असत्याची क्रास दिली, सत्याची आवड न धरता चुकीचे मार्ग निवडला, त्यावेळेस त्यांना स्वर्गातून फेकून देण्यात आले. आज ज्यावेळेस मी जर देवाच्या इच्छेप्रमाणे जगलो नाही तर माझी सुद्धा त्या स्वर्गातून अकलपट्टी किंवा स्वर्गात मला स्थान भेटणार नाही. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी असं लिहिलेले, जजमेंट, डिस्ट्रक्शन, फ्लड अँड हेल. उत्पत्ती याचा 1 अध्याय 2 वचन. देर वॉज अ किओस. त्या ठिकाणी गोंधळ होता, आकाश शून्य होतं. पवित्र आपल्या मराठी बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की आकाश शून्य होतं आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. आणि पवित्र हिब्रू बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे की देअर वॉज अ किओस. गोंधळ होता, काहीच नव्हतं त्या ठिकाणी. अंधार होता, पूर्ण रीतीने अंधार होता. सूर्य नव्हते, चंद्र नव्हते, तारे नव्हते, कसल्याच प्रकारचं नव्हतं. त्याचप्रमाणे इर्मयाचं मगाशीच आपण वाचलं 4था अध्याय 23 आणि 26 तेच सांगतं की त्या ठिकाणी आकाशातले पक्षी नव्हते, शहरं डळमळीत झाले होते, म्हणजे डोंगर डळमळीत झाले, शहरं उद्ध्वस्त झाले. या ठिकाणी सूर्य चंद्र झाकले गेले, पूर्ण रीतीने अंधारमय जग होतं. हे कधी? सैतानाला ज्यावेळेस स्वर्गातून खाली फेकून देण्यात आलं, प्री ॲडमाइट वर्ल्डमध्ये. उत्पत्ती याचा 1 अध्याय 1 वचन आणि 2 वचन. हा जो कालावधी तो हा कालावधी की जजमेंट, न्याय आला. न्यायामध्ये या ठिकाणी डिस्ट्रक्शन झालं, पूर्ण रीतीने पृथ्वी नाशवंत झाली. त्याच्यामुळेच तो परमेश्वर मागच्या संदेशात सांगितलं की परमेश्वर आदामाने आणि हवेला आणि त्याच्यानंतर पुढे नोहाला आज्ञा देतो, रिप्लेनिश, पुन्हा ही पृथ्वी प्रस्थापित करा, पुन्हा पृथ्वीमध्ये तुम्ही नवीनता आणा. कारण की पृथ्वी पूर्वी ऑलरेडी तशी होती. मत्ते 25 आणि 41 ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेने जगणार नाही तर आमचं सुद्धा तशाच रीतीने नाश होणार. आम्हाला सुद्धा परमेश्वर त्या ठिकाणी टाकणार ज्या ठिकाणी सैतान आहे. या ठिकाणी क्लिअरली लिहिलेलं आहे मत्ते 25 आणि जर आम्ही 41 वचन वाचलं त्याच्यामध्ये परमेश्वर सांगतो, मग डावीकडले असेही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. दिस इज द फायनल जजमेंट ऑफ द इव्हिल पीपल. सैतानान त्याच्या लोकांचं सार्वकालिक अग्नी सिद्ध केलेलं आहे, तेथे तुम्ही जा. हे कोणासाठी प्रियानो? जे देवाचे लेकरं नाही. आज आम्ही आशीर्वादित आहोत की आम्ही देवाचे लेकरं आहोत. 2 पेत्र याचा 3 अध्याय 5 आणि 7 मध्ये सुद्धा हेच लिहिलेले आहे की पृथ्वीचा नाश झालेला आहे, सर्व लोक मरण पावले, परंतु काही लोक अजूनसुद्धा आहे. म्हणजे पेत्र खूप मस्त, म्हणजे मला खूप आवडतं ते पेत्राने जे लिहिलेले प्रियानो. म्हणजे पुष्कळ लोकांना हे समजत नाही, कारण की याच्या संदर्भात कित्येक लोकांनी मला कित्येक वेळा हा प्रश्न विचारला, पाळासावी काय आम्हाला समजत नाही. कारण हे बुद्धी परस्पर विसरतं की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी झाली, त्याच्या योगे तेव्हा जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. हे म्हणजे प्री ॲडमाइट वर्ल्डचा नाश झाला. प्री ॲडमाइट वर्ल्डचा नाश झाला त्यावेळेस. पण आताचे आकाश व पृथ्वी त्याच्या शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे. म्हणजे न्याय निवडायच्या व भक्तीन लोकांचा नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहे. या ठिकाणी पेत्रबुद्ध आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतो की पूर्वीच्या पृथ्वीचा पाण्याने नाश केला, सर्व शून्य. देवाचा कोप सैतानावर इतका भडकला कारण त्यांनी ते इतकं घोर पाप केलं होतं. त्याच्यावर परमेश्वराने संपूर्ण पृथ्वी बेचिराग केली. इवन सूर्य चंद्र तारे आकाश शून्य केलं, शून्य.
आकाश शून्य होतं, आकाररहित अशी पृथ्वी होती. आणि या ठिकाणी पुढे जाऊन सांगत आहे परमेश्वर, प्रोव्हिजन फॉर रिडम्शन, वेअर देर इज अ पेनल्टी देर इज अ रिडम्शन. परंतु परमेश्वर हे आमचा इतका परमेश्वर कृपाळू, दयाळू, कनवाळू आहे प्रियानो. तोच परमेश्वर आम्हाला आज प्रोव्हिजनसुद्धा करून ठेवतो की जे पश्चाताप करतात, प्रोव्हिजन फॉर रिडम्शन, त्यांची मुक्ती आहे. जे पश्चाताप करतात त्यांची मुक्ती आहे. वेअर देर इज अ पेनल्टी, ज्या ठिकाणी म्हणजे मार आहे, ज्या ठिकाणी शिक्षा आहे, त्या ठिकाणी मुक्ततासुद्धा आहे. रोमकारासपत्र याचा 3रा अध्याय आणि 23वा वचन. रोमकारासपत्र 3रा अध्याय आणि 23वा वचन आम्हाला परमेश्वराचा दास संत पॉल स्पष्ट रीतीने सांगत आहे. 3रा अध्याय 23वा वचन, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. वी ऑल आर सिनर्स अँड वी आर शॉर्टफॉल टू द गॉड्स ग्लोरी. वी ऑल आर सिनर्स अँड वी आर शॉर्टफॉल टू द गॉड्स ग्लोरी. परंतु तोच परमेश्वर आम्हाला संधी देतो प्रियानो. पण तोच परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो, मदत करतो. कारण की पेनल्टी ज्या ठिकाणी शिक्षा आहे त्या ठिकाणी मुक्ततासुद्धा आहे. मलाकी याचा जुन्या करारातील शेवटचं पुस्तक याचा 3रा अध्याय 6वं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतं. मलाकी याचा 3रा अध्याय 6वं वचन, कारण की मी परमेश्वर बदलणारा नव्हे म्हणून याकोब वंश व तुम्ही नष्ट झाला नाही. आम्ही नष्ट का झालो नाही? कारण की देवाने अब्राहम, इसाक आणि याकोबाचा जो देव त्याने त्यांच्याशी जो करार केला होता, तो करार न मोडणारा परमेश्वर. कारण की करारासंदर्भात मी सांगितलं होतं, जो करार परमेश्वराने केला होता तो न बदलणारा करार परमेश्वराने इस्रायल राष्ट्राबरोबर केला होता. त्या करारापोटी परमेश्वर म्हणतो, मी परमेश्वर बदलणारा नव्हे म्हणून याकोबाचे वंश तुम्ही नष्ट झाला नाही. तुम्ही आणि मी आज नष्ट का झालो नाही? कारण की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुमच्याशी माझ्याशी करार केलेला आहे. तो करार न मोडणारा करार आहे. त्या रक्ताने त्याने खंडणी देऊन तुम्हाला मला विकत घेतलेले. त्याचप्रमाणे 1 तिमोथी याचा 5वा अध्याय 21वं वचन तेच सांगतं प्रियानो आम्हाला, की संत पॉल तिमोथ्याला लिहित आहे. त्याच्यामध्ये तो सांगतो 5वा अध्याय 21वं वचन, देव ख्रिस्त येशू निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की मनात अडी न धरता या आज्ञा पाळ, पक्षपाताने काही करू नको. या ठिकाणी परमेश्वर आज आम्हाला स्पष्ट रीतीने सांगत आहे की एक देवदूतांचा कालखंड होता, परंतु देवदूतांच्या म्हणजे सैतानाच्या बंडामुळे तो कालखंड पूर्ण रीतीने समाप्त झाला. तरीसुद्धा परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवलं, आमच्या मुक्ततेसाठी प्रोव्हिजन केलं होतं. वेअर देर इज अ पेनल्टी देर इज अ रिडम्शन. परमेश्वराने शिक्षा जरी केली परंतु त्याच्यातून मुक्ततेचा मार्गसुद्धा ख्रिस्ताद्वारे आम्हाला प्रकट केला. आज परमेश्वर आम्हाला देवदूतांच्या कालखंडाविषयी समजून सांगत आहे प्रियानो. हा कालखंड किती कालावधीचा होता हे माहीत नाही, परंतु नक्कीच होता. पवित्र शास्त्र आम्हाला प्रूफ देतं आणि त्या प्रूफ म्हणजे आम्हाला पुरावे देतं. त्या पुरावे जाणून आम्ही आज समजून घेतलेले की देवदूतांचा कालावधी त्याचा कालखंड होता. त्याच्यामध्ये त्यांना परीक्षेत पाडलं, त्या परीक्षेत ते फेल झाले. फेलचा परिणाम त्यांना फेकून देण्यात आलं. संपूर्ण पृथ्वीचा नाश झाला. परंतु तरीसुद्धा त्याच्यातून सुद्धा परमेश्वराने एक नवीन सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीमध्ये त्याने तुम्हाला मला ठेवलेले. देव करू हे परमेश्वराचे पवित्र वचन समजण्यासाठी परमेश्वराचा आत्मा तुम्हाला मला या भूतलावर सहाय्य करू. आमेन.